तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. आता पुढची निवडणूक 2030 ला येईल. अशा पद्धतीने 5 वर्षात काम केलं. 29 आणि 30 काय बोलतोय लक्षात घ्या. परत बोलतोय 29 आणि 30. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम होता. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे कर्जतमध्ये आले होते. त्यामुळे जोश उत्साह जो आहे परिवर्तन आघाडीच्या नेत्यांमध्ये होता, कार्यकर्त्यांमध्ये होता. आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष स्वतः जे आहे ते कर्जतमध्ये येऊन पदग्रहण सोहळ्याला कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे खुर्चीवर पुष्पा दगडे यांना बसवलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की सुनील तटकरेंचं भाषण हे नेहमीच चांगलं असतं आणि ते वक्ते आहेत. त्यामुळे याच भाषणातून आपण संदर्भ केला. 29-30 असं सातत्याने ते बोलत आहेत. ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंनी केलेला आहे. म्हणजे पुढची विधानसभेची निवडणूक जी आहे 29-30ला येणार आहे. मग त्या दृष्टीने जर आपण विचार केला, पुढच्या निकालासाठी, पुढच्या कामाला तुम्ही तयारीला लागा, अशा प्रकारचा आदेश प्रदेशाध्यक्षांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही आता तयारीला लागा, करेक्ट कार्यक्रम करा असं म्हणतायत सुनील तटकरे. त्यामुळे महेंद्र थोरवेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आतापासून तुम्ही कामाला लागा असं आवाहन ते ठाकरे गटातल्या नेत्यांना सांगतायत, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना सांगतायत. त्यामुळे आता करेक्ट कार्यक्रम 29-30ला होणार का, हाही प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचं राजकारण अजून खूप वर्ष जायचं आहे. आता तर विधानसभेला होऊन 1 वर्ष झालेलं आहे. मात्र याच मतदारसंघामध्ये सत्ता संघर्ष सुरू झालेला आहे आणि या संघर्षामध्ये खोपोलीची हत्या झालेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग आता तटकरे बोललेले आहे 29 असं सातत्याने विधान करतायत. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कामाला लागलं गेलं पाहिजे आणि कुठेही कापील राहू नका असं ते म्हणतायत. त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी किंवा आता जे ठाकरे गट आहे यांना ताकद देण्याचं काम प्रदेशाध्यक्ष स्वतः करतात हे मात्र नक्की. त्यामुळे याच व्हिडिओतून पुढचा संकेत देण्याचं काम जे आहे ते तटकरेंनी दिलेलं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.